13 फेब्रुवारीला सूर्य हे कुंभ राशीमध्ये जात आहे. कसा जाणार आहे सिंह राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर 17 फेब्रुवारीला सूर्यग्रहण आहे. एक लक्षात घ्या, सूर्य जो तुमच्या राशीचा स्वामी आहे त्यालाच ग्रहण आहे आणि त्याचं गोचर म्हणजे जे राशी परिवर्तन होत आहे ते 7व्या घरामध्ये होत आहे. 7व्या घरामध्ये होत असल्या कारणानं भागीदार आणि तुमचा लाईफ पार्टनर या दोघांना दाखवतं, व्यवसायाला सुद्धा दाखवतं. त्यामुळे एक लक्षात घ्या, मनीला सुद्धा दाखवतं. त्यामुळे इथे तुम्हाला काही गोष्टी फार लक्ष ठेवायचं आहे. तुमचा अहंकार वाढू शकतो, राग अतिशय वाढू शकतो, गोंधळ होऊ शकतो, मनस्ताप होऊ शकतो. काही लोकांच्या पत्रिकेमध्ये जर काही चांगले योग असतील तर काही व्यवसायात चांगल्या गोष्टीही घडतील. त्याचबरोबर काही कोर्ट कचेरीची कामं असेल त्यामध्ये हळूहळू यश येईल. धनसंपत्तीचा सुद्धा योग आहे. पण इथे शनीची 7.5 आहे आणि त्याचबरोबर सूर्यग्रहण आहे. राहू बरोबर सूर्य बसणार आहे, पंचग्रही योग आहे. त्यामुळे फोकस पूर्ण 7व्या घराकडे असणार आहे. सो एक लक्षात घ्या, इथे गुरुची दृष्टी असल्या कारणाने 9वी दृष्टी असल्या कारणाने काही म्हणजे चांगल्या गोष्टी सुद्धा आहेत. पण तरी सुद्धा ग्रहण आहे आणि हा योग इतकासा खास मानला जात नाही. त्यामुळे त्रास होऊ शकतो. ब्लड प्रेशरचे, डोळ्याचे आजार या सगळ्या गोष्टी सुद्धा होऊ शकतात. मनस्ताप जास्त होऊ शकतो. हस्बंड वाईफचे रिलेशन्स थोडेसे त्रासदायक होऊ शकतात. त्यामुळे अहंकाराने तुम्ही खूप टोकाची भूमिका घेऊ शकता, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. किंवा तुमचा बिझनेस पार्टनर असेल त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काही गोंधळ आणि त्रास होऊ शकतो. त्यामुळे खूप शांत राहून, मन शांत ठेवून, कितीही राग आला तरी स्वतःवर कंट्रोल ठेवून काही गोष्टी केल्या तर नक्कीच चांगल्या गोष्टी होतील. खर्च वाढेल, आजारपण सुद्धा इथे दाखवत आहे. घरातल्या लोकांशी थोडेसे भांडणतंटा दिसत आहे. त्याचबरोबर इथे असं सांगितलं जातं की तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं, गाडी चालवत असाल तर तिथेही तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आणि उपाय जे दिलेले आहेत ते हा मंथ पूर्ण करायचा आहे. आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ नक्की करा. ग्रहणाच्या दुसऱ्या दिवशी गूळ दान जर तुम्ही केली तर नक्कीच चांगल्या गोष्टी होतील. मनावर कंट्रोल करणे, शांत राहणे आणि कितीही काही जरी वाईट झालं तरी मन शांत ठेवून, स्वतःच्या रागावर कंट्रोल ठेवून जर डिसिजन घेतलेत, गोंधळ केला नाहीत तर नक्कीच चांगल्या गोष्टी होतील. पण जर तुम्ही अशा गोष्टी केल्या तर त्रास होऊ शकतो. त्यामुळे सिंह राशीच्या लोकांनी नक्कीच उपाय करा. शनी ढय्या आहे त्यामुळे त्रास होण्याची जरा जास्त शक्यता आहे. ग्रहण आहे.